भोंदूबाबा अशोक खरातच्या विरुद्ध 11हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहेत। या 11 गुन्ह्यांचा तपास SITकडून केला जात आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने SITने त्याला आज VCद्वारे नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये हजर केले होते। न्यायालयाने त्याला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आता न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात जरी झाली असली तरी त्याला तिसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यासाठी SITने आता जोरदार हालचाली केल्या आहेत। तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा मिळण्यासाठी SITकडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला आहे। त्यानुसार त्याला काही वेळातच आता अटक केली जाणार असून त्याला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे। या संदर्भात आम्ही सरकारी वकील ॲडव्होकेट शैलेंद्र बागडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की आणि त्याला 76 वर्ग करण्यात आलं। त्याचं पोलीस कस्टडीचे रिमांड उद्या देण्यात येईल। थँक्यू व्हेरी मच। अर्ज मंजूर ओके सर। अशोक खरातच्या गुन्ह्यांचा कारनामा किंवा त्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराचा भांडाफोड करणारा तिसरा गुन्हा हा ऑफिस बॉयने केलेला असून तोच या तिसऱ्या गुन्ह्याचा फिर्यादी आहे। त्याच्या बायकोवरही त्यांनी विनयभंग केल्याची तक्रार आहे। या गुन्ह्यामध्ये नीरज जाधवने पोलिसांना सखोल माहिती दिलेली आहे की अशोक खरातची मोडस ऑपरेंडी कशी होती, तो महिलांना कशा जाळ्यात अडकवायचा, ज्योतिष सांगून तो अनेक महिलांकडून किंवा काही पुरुषांकडून पैसे कसा उकळायचा याचीही माहिती पोलिसांनी नीरज जाधवकडून घेतलेली आहे। तिसऱ्या गुन्ह्यासाठी आता सखोल तपास करण्यासाठी SITकडून न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। तर उद्या आता नक्की न्यायालयात काय काय घडते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।